नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये पोलिसांना एक बॉडी सापडलेली असते आणि कानाला वाटत असते की आता ही बॉडी जी असते ती तेजस्विनी कामांची आहे की काय. इकडे सखी मात्र पोलीस स्टेशनमध्ये कानाला डब्बा घेऊन आलेली असते आणि पोलीस त्यांना विचारत असतात की काय त्या चोरांना भेटायला आले आहे का काय तुम्ही. तेव्हा मात्र येथे सखी म्हणत असते की मी त्याची बायको आहे आणि त्याच्यासाठी मी डब्बा घेऊन आलेली आहे असं ती सांगत असते. आणि मग इथे पोलीस सांगत असतात की तो चोर आहे, त्याला काय बरं आहे, तो इथे सडक पडला आहे, तिकडे बघा, तिकडे त्या लॉकरमध्ये आहे. तेव्हा सखी बघत असते की आता मात्र कानाची खूप हाल चाललेली असते. सखी पुन्हा बाहेर येते. आता सखीला तिच्या कॉल येतो. तेव्हा सखी म्हणते दाभाडे मावशींचा खूप दिवसानंतर कॉल आलेला असतो आणि मग त्या सांगत असतात की सखी कशी आहेस, कुठे आहेस तू आणि तुझा संसार कसा चालला आहे असं विचारते. तेव्हा सखी म्हणते खूप छान चालला आहे आणि कानाही बरा आहे असं ती सांगत असते. पण आता इकडे दाभाडे मावशींना सगळं काही जान्हवीकडून सत्य समजलेलं असतं. तर ती इथे म्हणते अगं तू कशाला खोटं बोलते आहे सखी, मला सगळं खरं खरं समजलेलं आहे. तेव्हा आता येते सखी म्हणते काय सांगायचं त्या कानाबद्दल, त्याने मला फसवलं आहे मावशी. आणि मग येते सखी म्हणत असते, सखी हसूनच बोलत असते की आता मात्र काहीच राहिलं नाही आमच्या नात्यामध्ये. खूप तुम्ही तर म्हणत होतात की मंगळसूत्राचा अर्थ तुम्ही मला समजून सांगितला, आता मात्र मावशी म्हणतात की अगं तुझ्या नात्याला एक संधी तू द्यायला हवी, कारण की जो कान्हा तुझ्यासाठी प्रत्येक अडचणीत, प्रत्येक ह्याच्यात तुला तो वाचवत आला, तुला प्रत्येक संकटातून वाचवत आला आणि त्याच्याबरोबर घालवलेले जे क्षण आहे ते तू का आठवत नाही. आता मात्र तू ते मंगळसूत्र मी ज्यावेळेस तुला सांगितलं, पण त्या मंगळसूत्राच्याही पलीकडे तुमचं नातं आता केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की तुमच्या नात्याला एक संधी द्यावी, कारण की मी सांगितलं होतं मंगळसूत्र हे स्त्रीचं खूप पवित्र धन असतं. कारण की तू त्या मंगळसूत्राच्या अर्थाने कानाला प्रश्न विचारू शकतेस की कानाने असं का केलं आणि कानाने असं का वागला, असं का वागत आहे आणि काय करत आहे असं तू त्याला विचार. आणि एक बायकोच्या अधिकाराने त्याला तू विचारू शकतेस. आणि मग इकडे इथे दाभाडे मावशींनी पुन्हा आता सखीला एक संधी दिलेली असते, कारण की ती सांगत असते की तू कानाला विचारू शकतेस की जे तुमच्यामध्ये चाललं आहे ते तू कानाला विचार आणि त्याला चेकून ते समजून घे. इथे आता परत आता सखी आणि कानामध्ये जे प्रॉब्लेम्स झालेले असतात ते दाभाडे मावशींना जान्हवीकडून समजलेले असतात. आता सखीला खूप काही समजून सांगत असेल, तिचा संसार कसा सुरळीत चालावा हे त्या मावशी तिला समजून सांगत असतात. आणि मावशींनी जे जे सखीला सांगितलेलं असतं ते सखीला परत कानाकडे घेऊन जातं, कारण की दाभाडे मावशी ज्या असतात त्या सखीला खूप काही समजून सांगितलेलं असतं. आता इकडे मासाहेब ज्या असतात त्या किरणला म्हणतात की कुठे आहे तो कबीर आणि का कुठे जाऊन बसला आहे, त्याला काही कामाची काळजी आहे की नाही आणि त्या सखीमध्ये गुंतला आहे, त्या सखीसाठी खूप सगळं काही त्याने सोडून दिलं आहे. आता किरण म्हणतो की त्याला थोडासा पेस हवा होता, त्यामुळे तो जरा बाहेर गेलेला आहे. आता मासाहेबांना हे सगळं किरणचं खोटंच वाटत असतं. तेव्हा आता मासाहेब म्हणतात की तू जान्हवीची शपथ घेऊन सांग की तो कबीर कुठे आहे. आता मासाहेबांनी इथे जान्हवीची शपथ घातल्यामुळे किरणला काय सांगावं काहीच कळत नाही. आता किरण म्हणतो की शपथ घेतलीच पाहिजे का. आता इथे किरण खोटी जान्हवीची शपथ घेऊन मासाहेबांना म्हणतो की खरंच कबीर काही दिवसांसाठी बाहेर गेलेला आहे आणि त्याला थोडासा पेस हवा होता. तेव्हा आता इथे मासाहेब म्हणतात की काही थोडी छोटी मोठी गोष्ट घडली का आजकालच्या मुलांना थोडा वेगळा पेस हवा असतो आणि ते लगेच त्यामध्ये गुंतून जातात. आता परमेश्वर जिथे कुठे असेल ना तिथे त्याला सुखरूप ठेवू. आता बाकी सगळं जे असतात ना कंपनीचा कारभार जो तो किरण आणि मासाहेबांवर पडलेला असतो, कारण की कान्हा मात्र सखीचं मन जिंकण्यामध्ये तिकडे गुंतलेला असतो आणि हे मासाहेबांना माहितीच नसतं. कान्हा जेलमध्ये असल्याचं मासाहेबांना माहीत नसतं आणि किरणही ते सांगत नाही. आता सखीने येथे डबा घेऊन आलेली असते, तेव्हा आता कान्हासाठी डबा घेऊन आलेली असते. कान्हा म्हणतो माझी खूप हाल आहे ग सखी, इथे इथे ह्या डासांनी मला खूप परेशान केलं आहे, माझं रक्त गटागटा पिऊन घेतलेलं आहे आणि ह्यांनी मला या मामांचा, पोलीस मामांचा जो दंडा आहे ना त्या दंडाने अंगपार सुजून निघला आहे. आता हे सगळं सांगून आता सखीचं काळीज मात्र गहिवरून आलेलं असतं. सखीचा जीव मात्र कानामध्ये गुंतलेला असतो, त्यामुळे कान्हाने जे सांगितलेलं असतं ते सखी ऐकत असते आणि कान्हा मात्र सखीला खूप पटवून सांगत असतो. आता कान्हा म्हणतो की मला माहीतच होतं सखी, खरंच तू येशील म्हणून. सखी मॅडम, मला इथे जे जेवण मिळतं ना ते खूप पांचट आहे
आणि या पोलिसांनी माझी खूप हाल केली आहे. मला जरा वेळासुद्धा बाहेर काढत नाही आणि इथले हे बेचव अन्न हे मला खावं लागत आहे. माझं पोटही भरत नाही आणि या सगळ्यामध्ये माझं खूप हाल झालेली आहे सखी मॅडम. आता सखी हे बघून म्हणते की हे बघ मी आता तुझ्यासाठी हा डबा आणलेला आहे, हा डबा घे, खाऊन घे. आता पोलिसांनी जे जेवण आणलेलं असतं तेव्हा आता सखी म्हणते की हे जेवण काना खाऊ शकत नाही, हे कशासाठी आणलं आहे. तेव्हा आता पोलीस म्हणतात की हे इथं जेवण असंच मिळतं. आणि मग येथे काना म्हणतो, अरे हे खरंच काय आहे, हे डास पण किती त्रास देत आहे. सखी मॅडम तुम्ही हे सगळे माझे इथे हात सगळे खराब झालेले आहे, इथे धुवायला पाणीसुद्धा नाही आहे, आता कसं जेवण जेवणार. तेव्हा आता येथे काना म्हणत असतो की तुम्ही तुमच्या हाताने बनवतात का सखी मॅडम. तेव्हा आता सखी म्हणते की हे जर तू आता विचार करत असेल ना की माझ्या हाताने तुला जेवायचं आहे, हे अजिबात शक्य नाही. हा डबा आणला आहे, खाऊन घे आणि मग नसला खायचा तर राहू दे इथं. आता इथे सखी मॅडम म्हणून असं काना म्हणतो आणि सखी तो डबा तिथे ठेवते आणि निघून जायला निघते. तेव्हा आता येथे सखी म्हणते की तुम्ही मला विचारलं होतं ना की हा काना तुमचा कोण लागतो, त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी त्याची बायको आहे, पण तसं काहीच नाही. आता या महिनाभरासाठी हे नातं आमचं आहे, पण महिनाभरात आम्ही एकमेकांसोबत डिवोर्स घेणार आहे. आणि हा कानाची खरंच काना खूपच विचित्र माणूस आहे आणि मी त्याचा तिरस्कार करते आणि म्हणूनच हेच आमच्यामधलं नातं आहे. आता मी तुम्हाला समजून सांगते. आणि आता इथून मी जात आहे आणि उगाचच याच्यासाठी डबा घेऊन आले इथं, असं सखी पोलिसांना सांगत असते आणि बाहेर येते. आणि बाहेर आल्यावर तिला दाभाडे मावशींचं बोलणं पुन्हा ऐकू येतं आणि ती तिच्या मंगळसूत्राला हात लावते आणि मग दाभाडे मावशींनी जे सांगितले ते तिला आठवत असतं. इकडे मात्र मनस्वी सखी करत आतमध्ये येते आणि तिच्या रूममध्ये सखीला शोधत असते. सखी कुठे गेली, सखी तिथे नसतेच. आणि इकडे मात्र कान्हा जेलमध्ये स्वप्न बघत असतो की सखीसोबत सखीने सखीच्या हाताने कानाला जीव घातलेला आहे आणि दोघेही एकमेकांमध्ये इतके गुंतून गेलेले आहे की असं कानाने सखीसोबत जे डान्स केला ते त्याला स्वप्न पडलेलं असतं. इकडे मात्र आता मनस्विनी जी असते ती सखीला फोन लावत असते आणि उचल उचल म्हणून सखी असं म्हणत असते. आता मात्र सखीला फोन केल्यावर तिला समजतं की सखी तू कुठे गेली आहे आणि तिथे कसला आवाज येत आहे, सायरनचा आवाज येत आहे, म्हणजे तू पोलीस स्टेशनला गेली आहे का सखी. तेव्हा सखी म्हणते हो मी कानाला भेटायला आलेली आहे, आता मात्र मी घरी आल्यावर तुला सगळं काही सविस्तर सांगते, असं ती आईला सांगत असते. आणि मग आता सखी कानाला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आली आहे आणि मी कानाला जेवणाचा डबा घेऊन आलेली आहे असंही सखी आईला सांगते. तेव्हा आता मनस्विनीचा पारा मात्र खूपच चढलेला असतो. ती म्हणते ही मुलगी अशी कशी आहे, ही मात्र त्या कानाला भेटायलाच नाही, तिला डबा घेऊन गेलेली आहे. आता इकडे जी मावशी असते ती आलेली असते. मावशी म्हणजे ही मनस्विनीची आईच असते. ती म्हणते आता मात्र हातातून सगळं निसटून ती एक लावणी म्हणते तुझ्या उसाला लागल कोल्हा, आता तुझ्या हातात काहीच उरणार नाही आहे. ती सखी असंच करून महिनाभरासाठी जो वेळ आहे ना ती सखी त्या कानाला जेलमधून नक्कीच बाहेर काढेल बघ. आणि जी प्रॉपर्टी आहे ना ती तुलाही मिळणार नाही आणि मलाही मिळणार नाही आणि ती प्रॉपर्टी तुला त्या सखीकडून घ्यायची आहे आणि त्या प्रॉपर्टीवर तुझा निम्मा अधिकार आणि माझा निम्मा अधिकार. आता मनस्विनी जी असते तिला मावशीचा खूप राग येतो आणि ती लगेच तिचा गळा दाबायला जाते. तेव्हा मात्र येथे मावशी म्हणत असते की असं करून चालणार नाही, नाहीतर तुझं जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी राहणार नाही, असं मात्र ती मावशी म्हणत असते. आणि तुझ्या हातून जर ही प्रॉपर्टी तुलाही मिळणार नाही आणि मलाही नाही. ती सखी त्या कानाच्या नावावर कधी प्रॉपर्टी करून टाकेल नाही हे तुलाही कळणार नाही आणि तुला माझ्या नादी लागू नको, नाहीतर या प्रॉपर्टीमधला एक खटकूसुद्धा तुला मी देणार नाही. ही सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेईल बघ, मग मी काय करू शकते हे तुलाही चांगलंच माहिती आहे. आता मात्र हिच्याकडे इतका जबरदस्त पुरावा असतो मनस्विनी विरुद्ध, त्यामुळे मनस्विनीचं तोंड मात्र मावशीने गप्पच केलेलं असतं. कारण की आता मावशीला ही सखीची प्रॉपर्टी हवी असते आणि त्या मनस्विनीला सुद्धा सखीची प्रॉपर्टी हवी असते. आता सखी घरी आलेली आहे. सगळेजण घरातले सखीला इतके प्रश्न करत आहे की तू का गेलीस. मीनाक्षी म्हणते तुला त्या मुलाशी सगळे नाते आपण तोडून टाकलेले आहे, त्या मुलाने तुला धोका दिलेला आहे आणि तू पुन्हा त्याला भेटायला गेली तर गेली, वरून त्याला जेवणाचा डब्बासुद्धा घेऊन गेली. त्या मुलाने काय केलं, आपल्या घरामध्ये चोरी केली आणि तुलाही किती दुखावलं, तुझा विश्वासघात केला. सगळं आपल्याला या घरामध्ये राहूनसुद्धा आपल्या
बरोबर राहून त्याने आपला विश्वासघात केलेला आहे. इथे पशु काका सखीला म्हणत असतो की हे सखी तू चुकीचं केलं, तू का भेटायला गेली त्या कानाला, तू त्याला भेटायला जायला नको होतं. इतके सगळं आडावाडा सखीभोवती चालू झालेलं असतं. सगळे सखीला बोलत असतात. फक्त एकटा जो गौतम असतो तो सखीच्या बाजूने असतो. आता येथे मनस्विनी येते आणि म्हणते, अरे शांत राहा, का एवढी चावचाव करत आहेत, का सखीला सगळे बोलत आहे. गेली होती ती भेटायला. आता मात्र इकडे मनस्विनीची जी मावशी असते ती म्हणते की अरे तेजुडी हे काय, तू काय बोलत आहे. ही सखी मात्र त्या मुलाला भेटायला गेली आणि ही सखीची आणि मग इथे मनस्विनी जी असते ती म्हणते की तू का भेटायला गेली त्याला, तू जायला नको होतं त्याला भेटायला. आता मला तू वचन दे की तू पुन्हा त्या कानाला भेटणार नाहीस म्हणून. असं वचन जेव्हा मनस्विनी सखीकडे मागते आणि आता पुन्हा त्या कानाला भेटायचं नाही, पुन्हा त्या कानाचं नाव देखील या घरामध्ये घ्यायचं नाही, तुझ्या आईला वचन दे. आणि आता इथे सखी जी असते ती म्हणते की पाहतच असते. आता मात्र नाहीतर मी अन्न पाणी सोडून देईन. आता मावशीला प्रश्नच पडतो, अन्न पाणी. तेव्हा मावशी म्हणते अन्नाचा अपमान नको, एवढं सगळं अन्न गरिबांना भेटत नाही. तेव्हा मात्र मावशीला त्याचा अर्थच कळत नाही. तेव्हा मनस्विनी म्हणते, अगं अन्न पाणी सोडून देणे म्हणजे मी जेवणार नाही असं मी सांगत आहे, फेकून द्यायचं नाही अन्न पाणी. तेव्हा मग ती मावशी खाली बसते. ती म्हणते ठीक आहे. आता सखीकडे जेव्हा वचन मागते तेव्हा सखी गोंधळात पडून जाते. पण सखीची बाजू घ्यायला खंबीरपणे गौतम पुढे येतो आणि मग आता इथे मनस्विनीचा जो काळा डाव असतो ती सखीला कानाला न भेटण्याचं वचन मागत असते. सखीही ते वचन देणारच असते. तितक्यात मात्र गौतम तेथे येतो. गौतम म्हणतो, वहिनी आपण यांच्या नात्यामध्ये पडायला नको, कारण की यांच्या नात्याला आपण 1 महिना कोर्टानेही वेळ दिलेला आहे. आपण सुद्धा 1 महिना त्यांचं नातं जे आहे त्यांना महिनाभराचा वेळ आपण देऊया. त्यामुळे ह्या सगळ्या भानगडीत आपण नकोच पडायला. या दोघांचा प्रश्न या दोघांना मिटवून देऊया, त्यामुळे आपण यांना थोडासा वेळ देऊया असं गौतम जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र इथे सखी सुखरूप आता बाजूला झालेली असते. पण मनस्विनीला खूप राग आलेला असतो. तेव्हा मनस्विनी म्हणते, ठीक आहे, आता मात्र गौतम भाऊजी तुमचं हे म्हणणं मला अजिबात पटलेलं नाही. तेव्हा आता हे सगळं आईचं रडवा चेहरा बघून सखी पुन्हा म्हणते की ठीक आहे, तुला हेच पाहिजे आहे ना, तर नाही भेटणार मी त्या कानाला. आता मात्र सखी त्या कानाला भेटणार नाही आणि हे मनस्विनीने तिच्याकडून वचन घेतलेलं आहे. आता पुढील भागामध्ये जेव्हा माँसाहेबांना कळतं तेव्हा माँसाहेब पोलीस स्टेशनला येऊन कानाला सोडवायला आलेले असतात. तेव्हा येथे काना म्हणतो की माँसाहेब तुम्ही काळजी करू नका. आता मात्र पण सखी आणि सखीची आईही तिथे पोचलेली असते आणि त्यांचं सखी ओढून जेव्हा माँसाहेबांना बोलत असते हे बघून कानाला राग येतो. आता पुढील भागात जबरदस्त ट्विट्स आहे, कारण की तिच्या आईवरून मात्र सखी खूप संतापून त्या माँसाहेबांना बोलत असते आणि कानाही खूप संतापलेला असतो. कानाला खूप राग आलेला असतो आणि काना म्हणतो, सखी तुम्ही माझ्या आजीला एक शब्द जरी बोलला ना तर बघा, माझ्या आजीकडे बोट करून अजिबात बोलायचं नाही. आता पुढील भागामध्ये जो जबरदस्त ट्विट्स आलेला आहे तो बघायला अजिबात विसरू नका. आता काना आणि सखीमध्ये मनस्वी आणि माँसाहेब या दोघांमध्ये पुन्हा दुरावा येईल का? आता मात्र काना जेलमध्ये जाण्याचं नाटक करतोय हे सुद्धा सत्य आता सखीसमोर आलेलं आहे. त्यामुळे पुढचा जो होणारा धमाका आहे तो पाहायला विसरू नका.